नित्य सत्यामित हरिपाठ ज्यासी कळी काळ त्यासी न पावे दृष्टी रामकृष्ण उच्चार अनंतराशी तप पापाचे कळप पळती पुढे हरी 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 हा मंत्र शिवाचा म्हणती देवाचा तया मोक्ष ज्ञानदेवा पाठ नारायण नाम पाविजे उत्तम निजस्थान हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. श्री सद्गुरु माऊली ज्ञानदेवांच्या पवित्र चरणाला मनोभावाने वंदन करू. तुम्हा सर्व श्रोते सज्जनांच्या पवित्र चरणाला मनोभावाने वंदन करू. सेवेला आरंभ करूया. ज्ञानदेवा पाठ नारायण नाम पाविजे उत्तम निजस्थान. पाठ नारायण नामाचा जप, नारायण नामाचा पाठ माऊलींनी निरंतर केला. नारायण नामाचा जप माऊलींनी सतत केला आणि त्या आपल्या मूळस्थानाला पोहोचले, मूळस्थानापर्यंत गेले. माऊली आपला अनुभव समजावून सांगतायत आपल्याला की मला याच्यामध्ये काय प्राप्त झालं. मी महान योगी असताना सुद्धा मला माझ्या सद्गुरूंनी जे नाम दिलं ते नाम मी आवडीनं जपू लागलो, ते नाम मी प्रेमानं घेऊ लागलो. त्या नामाची मला गोडी लागली आणि मी माझ्या मूळस्थानापर्यंत पोचलो. मी माझ्या हृदयस्थ रामापर्यंत पोचलो. इथं माऊली समजावून सांगतायत पाविजे उत्तम निजस्थान. निजस्थान म्हणजे काय? जीवाचं जे मूळ स्वरूप आहे त्याला निजस्थान म्हटलेलं आहे. मग जीवाचं मूळ स्वरूप कुठलं? भगवंत. माऊली आपल्याला पुन्हा समजावून सांगतायत शिवशंकर योगी योग विद्यावान होते, परंतु त्यांनी ईश्वराच्या नामाचा जप केला. माझ्या सद्गुरूंनी मला नाम दिल्यामुळे शंका विरहित होऊन मी नाम घेतलं आणि मी त्या नामानं भगवंताच्या चरणापर्यंत पोचलो. मी भगवंताचं मला त्या नामानं दर्शन घडवलं. त्या भगवंताच्या स्थानापर्यंत मी पोचलो. मी भगवंताच्या स्थानावर गेलो. रामकृष्ण हरे राम. कळलं ना? देव स्वरूप मी झालो. कशामुळं? नाम. जीवनाचं जीवन दर्शन माऊली पुन्हा घडवतात आपल्याला की जसं नाम घेताना श्रद्धा पाहिजे. श्रद्धा नसेल तर नुसतं नाम घेणं ते वेगळं, ते इथून वर नाम. आपलं दुसरा म्हणतोय म्हणून मी म्हणतोय. आपल्या पारायणात आपण नाम घेतो ते श्रद्धेनं, अरे वा रामकृष्ण. पण आत्तापर्यंत तसं होत नव्हतं. का होत होतं तसं? नाही. श्रद्धेनं नाम, आवडीनं नाम घेणं फार गरजेचं आहे. मग जसं माऊली म्हणतायत मी माझ्या मुलाला
किती प्रेमानं हाक मारतो, किती प्रेमानं. माझी हाक, आईची हाक त्याच्या कानावर गेली की ते मुलगं त्या प्रेमानं धावत ऐकण्यात रामकृष्ण हरी राम. बरोबर, त्या प्रेमानं येतं. तसं मी घेत असलेल्या नामात ईश्वर भेटीचा जर कळवळा असेल, ईश्वर भेटीची जर तडप असेल, तर माऊली आपल्याकडे काय येणार नाहीत, आल्याच पाहिजेत. रामकृष्ण हरे रामकृष्ण. पण ती तडप पाहिजे. मला काय सांगायचं, संसार तुम्ही धडपडत करा, संसार धडपडत करा, पण ईश्वराचं नाव तडफेनं घ्या, कळवळ्यानं घ्या. संसारात धडपडायचं असतं नुसतं, त्याच्यातून साध्य काही नाही. पुन्हा एका बघा, 1-2 तरी या मार्गावर आला पाहिजे. संसार काय देणार आहे आपल्याला, काही देणार नाही. तरी तुला आपण संसार करतो. काय देणार आहे आपल्याला संसार, काही देत नाही आपल्याला, कारण त्याला फळच नाही. आणि फळ आले तरी दुःखच देणार. रामकृष्ण. म्हणून माऊली समजावून सांगतायत की जसं नाम तुम्ही घ्यायला लागला, उदाहरण त्याने दिलेलं आहे. ज्या वेळेला गायीचं वासरू तुम्ही घेऊन पुढे चालला, तर गायीला हाकावं लागत नाही, ते ऑटोमॅटिक मागणं आहे. बरोबर, तिला ती कासरा विसरा काही गरज नाही. त्याला नाम तुम्ही श्रद्धेनं घेऊ लागला की संत तुमच्या भेटीला येतात. गायी वासराच्या मागून जाते, अन्यत्र कुठं जात नाही. तसं श्रद्धेनं, तडफेनं की मला या संसारातून मुक्त व्हायचं आहे, त्या तडफेनं मला तुझ्याजवळ यायचं आहे, तुझ्या स्वरूपात मला विलीन व्हायचं आहे, त्या कळवळ्यानं जर मी नाम घेतलं, तर मग संत महात्मे तुमच्याकडे ऑटोमॅटिक येतात. संत महात्मे तुम्हाला शोधत येतात. आणि संत महात्म्यांची वर्दळ जर तुमच्या घरी वाढू लागली, तर ईश्वराला निश्चितपणे यावंच लागतं. रामकृष्ण हरी. कारण जिथं नाम आहेत तिथं संत आहेत, आणि जिथं संत आहेत तिथं भगवंताला यावंच लागतं. मला काय सांगायचं, हे येणं कशामुळं आहे, रामकृष्ण नाम. तुळशीदास महाराजांनी नामस्मरण केलं, घर सोडलं, संसार सोडला. माहिती आहे आपलं, झालेलं आहे उदाहरण. पत्नीला सोडलं, तिनंच सांगितलं, तिलाच सोडलं. तिनं नदीच्या किनाऱ्यावर झोपडी बांधून राहून आता एका ईश्वराची मला प्राप्ती करायची, सर्वस्वाचा त्याग करून जाणं, हे खरं ज्ञान त्याला घेऊन जातं की मला कोण मिळवायचं आहे. संसार मी का सोडला, संसारात मला काहीच नाही ना, काही नाही. मोठेपण दाखवायचं असतं नुसतं. संसारात ते मोठेपण दाखवून सुद्धा आज आहे ते उद्या नाही, उद्या आहे ते परवा नाही, हे निरंतर टिकणार आहे. तुळशीदास महाराज तिथं गेले. मला इथे एक सांगायचं, एक उदाहरण देऊन तुम्हाला सांगतो. तुळशीदास महाराज, लहान मुलगा लाडू जास्त खायचा, आई त्याला डब्यातनं एक लाडू काढून द्यायची, तो डबा उंच ठिकाणी फळीवर ठेवणार, लाडू त्याला काढून द्यायचे. त्याला जास्त हौस होती खायची, मला जास्त पाहिजे. दुपारची वेळ झाली, आई जरा वामकुक्षी घेताना तो हळूच गेला, टेबल सरकवला,
त्याच्यावर आणि काय ठेवलं फळीपर्यंत गेला. हाताला येईना म्हणून काठी घेतली, काठीनं डबा, तो डबा त्याच्या पायावर पडला आणि जोरात ओरडल्यावर आई राम कर. तरी सुद्धा आई म्हणते, बाळा तुला काय पाहिजे? बिगी बिगी उठली, त्याला धरलं, डब्याला घेतलं, म्हणजे मला लाडू पाहिजे. तर म्हटलं मी देते तुला लाडू. सुंदर दृष्टांत त्याच्यातून तुम्हाला. आई म्हणले मला तू एक देतेस पण मला आज 2 पाहिजे लाडू. म्हटले 2 घे बाळा, पण एवढी धडपड कशासाठी करतोयस? मुद्द्यावर आपण. एवढी धडपड तर मला लाडू हवा होता म्हणून. मग लाडू तुला आता कोणी दिला? मीच दिला. ह्याच्या अगोदर तुला कोण देत होतं? मीच देत होते लाडू. मग माझ्याकडे का मागितला नाही? तू धडपडायची एवढी काही गरज नव्हती. कळतंय ना? एवढी धडपडायची तुला काय गरज होती? तर पाय जर मोडला असता तर, पडला असतास तर. संसार असा आहे, गरज नाही तुला. मला हाक मार, मी द्यायला तयार आहे. आनंदानं माझ्याकडे माग, मी द्यायला. म्हणून मी जे साधन करतोय, ऐका जरा, बघा इथं आल्यावर स्थिर असा. स्थिर असला तर कळेल. मन स्थिर पाहिजे, बुद्धी स्थिर पाहिजे आणि श्रवणाच्या अधिष्ठानावर आपलं सगळं इंद्रिय आले पाहिजे, तर आपणाला कळेल. एक बाहेर एक आत गावलं की नाही कळणार. रामकृष्ण. सगळी इंद्रिय एक वटून कानात आली पाहिजे की मला काय नेमकं ऐकायचं आहे. रामकृष्ण. हा, एवढं धडपडायची तुला काही गरजच नाही. मीच देणार. तू पडलास तरी मीच दिला, त्याच्या अगोदर मीच दिला. म्हणून आम्ही जे साधन करतोय ते ईश्वर प्राप्तीसाठी करतोय का? कुणी सांगा. आम्ही जे ईश्वरासाठी काय जे भजन पूजन नाम ते कशासाठी आम्ही करतोय? तुम्ही सांगा. आम्ही जे साधन करतोय ते कशासाठी करतोय? ईश्वर प्राप्तीसाठीच. मग ईश्वर प्राप्ती साधनानं होतच नाही. रामकृष्ण. गोंदवलेकर महाराजांचं स्पष्ट सांग, साधन कितीही करा ईश्वर प्राप्ती होणारच नाही. मग आम्ही साधन कशासाठी करायचं? ते साधनानं तुम्हाला संसार कळेल, भगवंत नाही भेटणार. रामकृष्ण. राम. दुसरा साधक म्हणतोय मग ईश्वर जर भेटत नसेल तर आम्हाला साधन करायची काय गरज आहे? ह्याचा मी अर्थ सांगतोय. साधन करायची गरजच नाही. मग तसं नाही म्हणले. साधन तुम्ही ज्या वेळेला करता ते साधन तुम्हाला संत महात्म्याकडे घेऊन जातं. ते साधन तुम्हाला सद्गुरूकडे घेऊन जातात आणि सद्गुरूंची संतांची कृपा झाली तर तुम्हाला ईश्वराची प्राप्ती. साधन तुम्हाला ईश्वराकडे घेऊन जाऊ शकत नाही, जातच नाही. कळलं ना मला काय? मग संत तुळशीदास महाराज नदी किनाऱ्यावर आश्रम टाक, देव मला भेटेल का? नामस्मरण अखंड करत राहिले ते. मग त्यांना देव भेटला का? नाही भेटला. साधन करताना त्यांना देव भेटलाच नाही. साधन करून त्यांना देव भेटलाच नाही. मग देव त्यांना कसा भेटला? त्याच झाडावर राहणारं एक पिशाच ते त्यांना तुमचं सगळं नामस्मरण, मी तुमच्यावर खुश आहे, तुम्हाला काय पाहिजे ते मागा. त्यावेळेला तुळशीदास महाराज म्हणतात, तू काय देणार आहेस मला? तेवढा तुझा अधिकार नाही. मागून तरी बघ म्हटले. अधिकार नसू दे पण मागायला काय तुला हरकत आहे? मग दे मला रामाचं दर्शन. अरे म्हटलं त्याचं नाव घेतलं तर आम्ही थांबत नाही. तुला तुळशी पण तुला मार्ग दाखव.
राम साधन आपल्याला संसार कळून देतं, ईश्वर प्राप्ती करून देत नाही. ती फार मी सत्य विवेकाने नित्य काय, नित्य अनित्य काय हे कळणार. रामकृष्ण हरी रामकृष्ण. तुळशीदास महाराजांना सांगितलं तिथं रामकथा चालू आहे, तिथं एक सगळ्याच्या अगोदर येतो आणि एक नंतर जातो साधक शेवटला. त्याच्याशी तू चरणाशी जाऊन भेट, चरणाला पकड, आणि मग ते होते मारुती. झालेला आहे विषय. तरी कधी येते इथं मला आता कुणाचं दर्शन हवं आहे? प्रभू रामाचं दर्शन मला हवं आहे. मग ते कधी येत आहेत लोक, रामकथा कधी, हे त्याच्याकडे लक्ष लाग. जेवण खाणं नाही. येतोय कोण अगोदर, जातोय कोण शेवटी, ह्याच्यावर लक्ष लाग. कारण मला तो ईश्वराची प्राप्ती करून देणार आहे. कथा संपली की निघाले. मग हे शेवटचा माणसाला पकडलं त्याने, वेशीपर्यंत घेऊन आला. वेशीपर्यंत मागणं गेले, कुठं घरात गेलाच नाही कोणाच्या. हा चाललाय कुठं? वेशीपर्यंत आले आणि वेशीच्या पुढे जाऊन त्याचा पाय पकडले. मला रामाचं दर्शन तुम्ही घडवा. साधन रामापर्यंत नाही, ज्याला दर्शन झालेलं आहे त्याला समोर गेले. म्हटलं मी कोण आहे? रामाचं दर्शन मी कसं काय घडवू शकतो तुला? मला एकानं तो मार्ग, म्हणून मी तुमच्याकडे आलो. मग जा तिथं त्या ह्याच्यावर घाटावर तू बस. लोकांना काय म्हणतात, टिळा लावण्याचं काम कर, गंध लावण्याचं. राम तुला भेटतील. अख्खा दिवस निष्ठेनं काम केलं. राम आले, स्वतः गंध लावला, तुळशी महाराजांकडून निघून गेले. परत मग संध्याकाळची भेट त्याला रामकथेकडे. मला त्याने दिलेला शब्द नाही ते बरोबर नाही, भेटच नाही झाली. पुन्हा ते गेले. पुन्हा रामकथा कधी येते, कोण येतंय शेवटला, आणि पुन्हा गेले. त्याच्या पायावर चरण त्यांचे पकडले आणि म्हटले मला दर्शन. म्हटलं तुझ्याकडे राम येऊन तू गंध वगैरे लावलास, तिला लावून तू ओळखलं नाहीस. त्यावेळेला तुळशीदास महाराज म्हणतायत, ज्या वेशामध्ये राम आले, ज्या रूपामध्ये राम आले होते, तेच रूप मला जर दिसलं तर मला ओळखताय. दुसऱ्या रूपात मग सर्वत्र भगवंतच आहे. तुम्ही सांगायची मला काय गरज नाही. काय म्हटलं, त्यांना ते आकलन नव्हतं झालं की हे कोण आहे. सर्वत्र भगवंत याचं मला जाणीव आहे, पण तो दिसणार कसा? मग ज्या रूपामध्ये त्यांनी किंवा जो अवतार त्यांनी घेतलेला होता, त्या अवतारातलंच मला रूप त्याला ओळखू शकत नाही. ते रूप मला हवं आहे. त्यावेळेला मारुतीरायाने स्वतःचं दर्शन त्यांना घडवलं. मारुतीराया प्रगट झाले आणि मग त्यांच्या चरणाला मिठी मारली. कोणी? तुळशीदास. आत्ता मला रामदर्शन होणार. साधन नेत नाही, साधन तुम्हाला सद्गुरूपर्यंत नेतात, साधन संतापर्यंत नेतात, आणि संत कृपेला पात्र झाला की भगवंताचं दर्शन कळतं. रामकृष्ण हरी रामकृष्ण. त्या कृपेला मी पात्र झालं पाहिजे, आणि ती कृपा पात्र होण्यासाठी नाम कसं घेतलं पाहिजे? कळवल्यानं. म्हणून तुमच्या सगळ्यापैकी एक साधक तयार झाला. बघा इकडं, मला खरोखर देवाची प्राप्ती करायची आहे, हा कळवळा माझ्याकडे पाहिजे. हा कळवळा नसेल तर हिथं कोणी माझं नाही का? हाय कोण? हिथं माझं कोण आहे? त्याच्या सत्तेनं मी जगतोय आणि त्याच्या सत्तेनं सगळी जगतायत. मग मला उपकारक काय आहे? त्याचं नाम, त्याला धरणं. त्याला जर मी धरलं तर जग माझं सगळं सेवक बनेल. कळतंय ना मला काय? त्याला मी सोडलं तर. म्हणून माऊली जीवनाचं जीवन दर्शन घडवतात.
जीवाचं मूळस्थान चुकलं, हा नामस्मरण चुकलं, नामस्मरणापासून लांब गेला तर त्याचं मूळ स्थानापासून तो लांब. लांब. आणि मूळ स्थानापासून जीव ज्या वेळेला लांब जातो त्यावेळेला त्याला दुःखाच्या खाईतच जावं लागतं. दुःखाच्या डबऱ्यातच तो जातो, इतरत्र तो जाणारच नाही. तो लांब गेला. आणि म्हणून माऊली सांगतायत, ईश्वराचं मी नाम गेलो आणि त्या नामानं ईश्वराचं मला स्मृतीसा झाली. त्यांचं ध्यान व्हायचं नामानं, त्यांची स्मृती मला व्हायची. आणि त्या स्मृतीनं, अखंड स्मृतीनं मी आनंदाच्या सिंहासनावर जाऊन बसलो. नामानं कुठे गेले? आनंदाचं सिंहासन. म्हणून माऊली किंवा गोंदवलेकर महाराज एकच सांगतायत आपल्याला, नाम नाम हे उपाधिरहित आहे. उपाधीच नाही. उपाधी म्हणजे कळतंय ना, मला कोणतरी सेवेला हवं तर मी जगेन असं आहे का? आपल्याकडे उठण्याची ताकद नाही. मला कुणीतरी पाणी आणून दिलं पाहिजे तर मी जगेन, शेवटची वेळ आहे माझी. मग मला कुणीतरी पाणी देणारा पाहिजे की नाही? ते देत नसेल तर मरण सहज आहे त्याला, स्वतः उठता येत नाही त्याला. मग ईश्वर पाठवतो की तू जाऊन त्याला पाणी वाढ. आपण अशी मदत नाही करत. रामकृष्ण हरी रामकृष्ण. त्याची तुम्हाला बुद्धी दिलेली आहे ती बुद्धी तो चालवतो. माझी आई आजारी आहे आणि मी लंडनमध्ये आहे, मी अमेरिकेमध्ये आहे. आईनं फोन केला की मी आज, बाळ काय म्हणणार तिकडून? न तिकडून काय सांगणार? काय सांगेल? आई आता मला रजा नाही मिळत, काहीतरी बंदोबस्त कर. बरोबर बरोबर. माझ्या लक्षात आलं म्हणून सांग. मी माझ्या मुलाला इंजिनियर केला पाहिजे, मी माझ्या मुलाला चांगला ISI अधिकारी केला पाहिजे, त्याला डॉक्टर केला पाहिजे, वकील केला पाहिजे. हा आपलं मनोरथ आहे ना, का नाही? कशासाठी केला पाहिजे? हे मनोरथ तुम्ही केलं की माझा मुलगा डॉक्टर झाला पाहिजे, वकील झाला पाहिजे, अधिकारी झाला पाहिजे. पण कशासाठी? मला सुख मिळेल म्हणून, पैसा कमवेल म्हणून. मग त्यानं सुख मिळेल? आलं लक्षात? म्हणून मी सांगतो विषय. मुलगा तुमचा अधिकारी झाल्यावर तुम्हाला सुख मिळेल का? मग कशासाठी तुम्ही संकल्प केला की माझा मुलगा अधिकारी झाला पाहिजे? इथं आपल्याला बसणाऱ्यापैकी म्हणजे मी धरून सुद्धा की माझा मुलगा हरिभक्त परायण झाला पाहिजे असा आपला संकल्प आहे का? वारी करणारा झाला पाहिजे, ईश्वराचं भजन करणारा असला पाहिजे, ईश्वराची काय म्हणतात त्याला दर्शन घेणारा असला पाहिजे, त्याची वारी कर, असा पुत्र मला दे, असा आपला संकल्प असतो का? असतो का? नसतोय. मग इथं माऊली सांगताय, तुम्ही जो प्रपंच करताय तो सुखासाठी करताय. प्रपंच कशासाठी? तर सुख मिळवण्यासाठी. मग सुख मिळवण्यासाठी सुख तुला पाहिजे असेल तर थोडा तरी परमार्थ तुला करावा लागेल, नाहीतर सुख मिळणारच नाही. किती लोक अज्ञानी आहेत. मग बघा, सुख हवं तर तुझा मुलगा इंजिनियर होऊन तुला देणारच नाही ना. कोणतरी काय करायचं? रामकृष्ण नाही कळत. माझा संकल्प काय आहे? तो तिथून आई आजारी आहे, तो तिथून येऊ शकतो. आईला तर म्हणतो मला रजा मिळत नाही, आता तुझं कसं करणार? नोकरी सोडता येणार नाही मला. मग मला सुख देणारा कोण? तुला मी कशासाठी केला?
न कशासाठी केला? राम. तू परमार्थ कर. तुला सुख हवं असेल ना, तू परमार्थ कर, तरच तुला सुख मिळेल, नाही तर सुख मिळणार नाही. किंवा तुझ्या संसारामध्ये ईश्वराची वारी करणारा कोणतरी तुझ्या जन्माला घाल. तो जन्माला तर तुला सुखाची प्राप्ती होईल. कळतंय? असं सुखच मिळणार. संसार सुख देतच नाही. का देतोय? अजे आता आपण किती 60-70 वर्ष झाली आपणाला. सुख आहे संसारात? काय दिसतंय का? आहे ना? नाही आहे का? चालू आहेच की. नाही नाही, ते नाही. नाही. सुख आहे का संसारात? सुख असतं तर एवढा त्रास झाला असता. तो प्रश्न नाही का? संसारात सुख आहे का आपल्याला? सुखी आहे का आपण? हा? मग एवढं उठल्यापासून संध्याकाळपर्यंत आपण काय करतोय? 1 तास तरी ईश्वराचं भजन, 15 मिनिटं तरी ईश्वराचं ध्यान केलं. रामकृष्ण हरे राम. ते झालं पाहिजे. ते जर आपल्याच्या तुम्हाला अजिबात सुखच नाही मिळणार. म्हणून माऊली जीवनाचं जीवन दर्शन घडवत आहेत. तुमच्या कर्तव्याचं ज्ञान तुम्हाला पाहिजे. कर्तव्याचं ज्ञान झालं की ईश्वराचं स्मरण असलं पाहिजे. आणि ईश्वराची स्मृती असली की भक्ती ऑटोमॅटिक घडते आणि समाधानाची प्राप्ती होते. समाधान कुठं आहे? खावे प्यावे ल्यावे बरे दिसाल, ह्याच्यात समाधान नाही. तुमचं तुम्ही वागवून घ्या, आहे की नाही? तो कसं राहायचा, अंगावर कपडे कसे, काय, हे काय नाही. हे कुणासाठी? मी जगाला दाखवण्यासाठी? कुणासाठी चांगलं करतोय? न चांगलं वस्त्र माझ्या अंगावर पाय कशासाठी? जगाला दाखवण्यासाठी? दाखवण्यासाठीच आहे. रामकृष्ण हरे रामकृष्ण. खावे प्यावे ल्यावे बरे दिसावे, हीच धरी हाव म्हणा. मग माऊली हेच सांगतायत, तुम्ही संसारामध्ये हावेपणा दाखवता. काय म्हणतात त्याला? हवेपणाला आसक्ती दाखवतो. मला हे पाहिजे, मला ते पाहिजे. मग समाजाला हा जडलेला रोग आहे. हवेपणा, आसक्ती हा रोग जडलेला आहे. मग हा रोग तुम्हाला बरा करणारा कोण आहे? कोण बरा करेल हा हवेपणाचा रोग? रामकृष्ण हरे राम. आसक्तीचा बरा करणार. आसक्ती तुमची संसारातली आहे, प्रपंचातलं मागणं आहे की ही वस्तू मला पाहिजे, ही वस्तू मला पाहिजे. रामकृष्ण ते देणार. संत म्हणतात आम्ही तर प्रपंच केलाच नाही तर तुला देणार कुठलं? न देणार कुठलं? प्रपंच आम्ही केलेलाच नाही, मग तुम्हाला देणार आम्ही काय? मग प्रपंच जे करतायत त्यांच्याकडे जावा. रामकृष्ण. कोण करताय प्रपंच? तो तुला देईल प्रपंचातलं. प्रपंचातलं देऊन तुला पुरणार आहे का? रामकृष्ण. पुरणार. म्हणून माऊली जीवनाचं जीवन दर्शन घडवतात. तू कसाही आस, तुझ्याकडे बुद्धी असू दे नसू दे, पैसा असू दे नसू दे, तुझ्याकडे काही नसलं तरी तू देवाचं भजन आनंदानं गातोयस ना, म्हणजे मला तू ऋणी करतोयस. मी ऋणी होणार नाही. तुला काय पाहिजे ते माग. रामकृष्ण हरे रामकृष्ण हरे राम. इथं माऊली जीवनाचं पुन्हा दर्शन घडवत आहेत. मी नाम घेतलं आणि ते नाम निरंतर घेत गेलो, त्याच्यामुळं मी कुठं पोचलो? हृदयस्थ रामापर्यंत मी पोचलो. तुम्हाला सुद्धा मी सांगतोय, ज्ञानदेवा पाठ नारायण नाम पाविजे उत्तम. तुम्ही सुद्धा निजस्थानापर्यंत पोचलाल. कधी? तसं तुम्ही नाम घेऊ लागला तर. रामकृष्ण.
ते नाम तितक्या कळवळ्यानं घेऊ लागला तर विषय कुठं आला होता? तिसऱ्या वेळा ते राम. ज्या ह्यानं राम आले त्या ह्यानं मला दर्शन पाहिजे. रामकृष्ण हरी. तुळशीदास महाराज. नामानं संत भेट होते, नामानं सद्गुरूंची भेट होते आणि त्या कृपेला ते साधन संतापर्यंत तुम्हाला घेऊन जातं. आणि संत कृपेला जर तुम्ही पात्र झाला तर मग ईश्वराचं दर्शन. तुळशीदास महाराज सामोरे गेले, चरणाला पकडलं आणि मग ते रूप पाहिल्यावर मग त्यांची गॅरंटी झाली की मला आता रामदर्शन मिळणार. आणि मग मारुतीरायांनी रामाला बोलवलं की असा एक भक्त आहे, तो नामातून त्या उपाधीतून नाम घेत गेले, उपाधीतून मुक्त झालेला आहे. उपाधीच राहील. नाम जो घेतो नाम उपाधी रहित आहे आणि जो नाम घेतो त्याला सुद्धा तो उपाधीतून बाहेर काढतो. नाम पवित्र आहे आणि ते पवित्र नाम घेणाऱ्याला सुद्धा तो पवित्र करतो. आपली श्रद्धा सुद्धा तितकी शुद्ध झाली पाहिजे. ती श्रद्धा जर शुद्ध नसेल तर, श्रद्धा जर सात्विक नसेल तर रामकृष्ण हरे रामकृष्ण तिथपर्यंत नाही आपण पोचणार. रामकृष्ण. जसं सावता माळ्याचे वडील माळ्याचा धंदा करायचे, म्हणजे भाजीपाला पिकवायचे. घर झोपडीवाला, झोपडीच घर, पण मेहनत रोज करायची, भाजीपाला घ्यायचा, विकायचा आणि त्याच्यावर उपजीविका करायची. झोपडीत भांडी फक्त मातीचीच. पण आपल्या गरिबीबद्दल त्याला कधी पश्चाताप नाही झाला. काय म्हणते लक्षात, मी गरीब आहे याचा पश्चातापच नाही. कारण ईश्वराच्या ध्यानात, अखंड ईश्वराच्या ध्यानात, त्या गरिबीचा कधीही त्याने तिरस्कार नाही केला. पांडुरंगाच्या भजनात सतत, पांडुरंगाच्या नामात सतत, पांडुरंग मला भेटला पाहिजे, ईश्वराचं मला दर्शन झालं पाहिजे. गावातून तो ज्यावेळेला भजन करायचा, जाताना भजन गात जायचा, नामस्मरण, त्यावेळेला लहान मुलं सुद्धा त्याच्या पाठीमागे लागायची. त्यावेळेला त्यांना विचारायची, बाबा बाबा तुम्ही हे काय करताय? त्यावेळेला तो सांग, चला तुम्ही माझ्याबरोबर देवळात, आपण दर्शन घेऊया. आणि दर्शन देवाचं झालं की त्यांना बरं वाटायचं, आनंद व्हायचा. आणि मुलांना सुद्धा ते सांगायचे, दर्शन घ्या, ईश्वराचं नाम घ्या. गरिबीचा कधीही वीट त्यांना नाही आला. का नाही आला? सुख दुःखाच्या पलीकडची अवस्था. बायको सुद्धा तशीच मिळालेली त्यांना, एकमेकावर इतकं प्रेम. गरिबी त्यांना कधी काय म्हणतात लक्षातच नाही आली. कळते ना? रामकृष्ण हरी. एक दिवस बायकोला त्यांनी सांगितलं की मला पंढरपूरला जायचं आहे, पांडुरंगाचं मला खऱ्या अर्थानं दर्शन घ्यायचं आहे. सकाळच्या वेळेला बायको लवकर उठली, भोजन काहीतरी होतं बनवलं, बांधून दिलं, ते घेऊन निघाले. शरीर थकलं की बसायचे, काही ठिकाणी भाकरी खायची, तुकडा थोडा खाल्ला, पाणी प्यायचे आणि पुढे वाटचाल करायची. वाटचाल करत 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 ते पंढरपुरात रात्री पोचले. रामकृष्ण. सावतामाळे, सावतामाळ्याचे वडील परशुबाबा. रात्रीच्या वेळेला पोचले तर मग सगळं बंद. मला दर्शन कोण देणार आता? दर्शन तर कळवळ्यानं मला, त्याच्यासाठीच मी तर इतकं प्रयत्न केला, इथपर्यंत तुझ्या. आणि तुझं जर दर्शन मला नाही झालं तर. आणि मग त्याच दरवाजाच्या समोर त्याने कळवळ्यानं हाका मारायला सुरुवात केली.
पांडुरंगाला ती हाक ऐकू गेली आणि पांडुरंग म्हणतोय माझा आवडता भक्त जर बाहेर आहे आणि मी आताच्या वेळेला काय करतोय. पांडुरंगाने त्याचं लावलेलं कुलूप गळून पडलं. दरवाजा उघडला. करील तो काय नोहे महाराज. मला तो काय करू शकत नाही. कुलूप गळून पडलं. दरवाजा ऑटोमॅटिक आणि आतमध्ये लख प्रकाश दिसला. आणि मग हे आतमध्ये गेले. दर्शन त्यांना दिलं. त्यांच्या पायावर त्यांनी काय म्हणतात मस्तक ठेवलं. ते पवित्र चरण त्याने आपल्या हाताने पकडलं. मस्तकावर आशीर्वाद दिला पांडुरंगाने. अरे अशा भक्ताला भेटायचं नाही तर कुणाला भेटायचं. तुझ्यासाठी हे सगळं मला करावं लागलं. आता तुला काय हवं ते मागून माझ्याकडून घे. काय हवं तुला. कोण म्हणताय. पांडुरंग स्वतः त्याच्याबरोबर बोलतायत परशुबा बरोबर. त्यावेळेला सावता माळ्याचे वडील म्हणतात मला काही नको. तुमचं दर्शन हवं होतं ते मला मिळालं. आत्ता मला काही नाही. धन्य झालो मी या संसारामध्ये. संसार कुणाचा आहे. संसार कुणाचा. आपण म्हणतोय माझा आहे. कुणाचा संसार. आपण म्हणतो माझा. पण हाय कुणाचा. तुम्ही नव्हता तरी हे होतं. तुम्ही गेला तरी राहणार आहे. ईश्वराची निर्मिती आहे. आम्हाला सुद्धा जन्म देणारा तोच आहे. संसार निर्माण करणारा तोच आहे. मग हे ज्ञान आपल्या बुद्धीत का उतरत नाही. हा संसार माझा आहे असं कुठल्या गोष्टीनं म्हणतो आपण. कुठल्या अज्ञानात. रामकृष्ण कुठपर्यंत आलं. हा मस्तकावर हात ठेवलाय त्यांनी स्वतः. धन्य झालं तुमच्या काय म्हणतात दर्शनानं. कृतार्थ झालं जीवन. मागणंच नाही म्हटलं काय. तरी सुद्धा देव म्हणतात त्याला काहीतरी माग. माझं जीवन धन्य जर तुमच्या दर्शनानं झालं तर मागणं काय आहे माझं. काहीही मागणं तरी सुद्धा माग. मग म्हटले ही परंपरा जर मला अखंड ठेवायची असेल तर माझ्या असा एक कुटुंबात मुलगा दे की तुझी वारी करेल. रामकृष्ण हरे रामकृष्ण. आम्ही काय मागतो देवाकडे. आम्ही काय मागतो देवाकडे. माझा पोरगा आमका होऊ दे. त्यांना संतान नाही तरी सुद्धा त्यांनी काय मागितलं तुझी वारी करणारा दे. मला काय म्हणायचं. आज खरी आवश्यकता आहे की मुलावर चांगले संस्कार झाले. तो अधिकारी झाला तरी तुम्हाला विचारेल असं बरोबर आहे. म्हणजे आपला अनुभव आहे बरोबर की. मग आम्ही जी चूक केली ती आता मुलांच्या बाबतीत नाही करायची. नातवंडाच्या बाबतीत नाही करायची. अनुभव आला. माऊली म्हणतात जो मला अनुभव आला तो मी तुम्हाला म्हणतो. आलेला जो अनुभव आहे रामकृष्ण तो अनुभव देण्याचं काम करतात माऊली आपला. मग कुठला अनुभव आहे. माऊलीने कुठला अनुभव दिला. नामस्मरण. नामस्मरणानं मी माझ्या मूळ स्थानापर्यंत पोहोचलो. हृदयस्थ तुम्ही सुद्धा तिथपर्यंत जाणार. पण तितक्या कळवळ्यानं ते नाम तुम्हाला घेता आलं पाहिजे. पांडुरंग आपल्याकडे कधी येईल तितक्या प्रेमानं मी त्याला हाक मारली पाहिजे. बरोबर. त्या हाकेमध्ये प्रेम नसेल तर मुलाला सुद्धा रागावून जर तुम्ही बोलला ते म्हणतात आई तिकडे जास. रामकृष्ण म्हणते का तू रागावलेस म्हटलं मी नाही येणार. रामकृष्ण अरे प्रेमानं. आणि ईश्वर सगळ्यावर दया करतो. मग माझ्याकडे ईश्वराविषयी प्रेम का नाही.
मला संसार खरा का वाटतो? कारण माझं मी सगळं देहबुद्धीत आहे. अजून आत्मबुद्धीकडे मी अजून गेलेलो नाही. मला काय सांगायचं, देहबुद्धीतला माणूस हा अज्ञानी आहे. देह म्हणजेच मी कोण आहे? देह मी आहे का? ह्या देहाला चालवणारा कोण आहे? तो मी आहे. पण मी कुणाला म्हणतो? शरीराला म्हणतो. मग शरीर हे नाशिवंत आहे. रामकृष्ण. मग नाशिवंताला जर आपला मी म्हणत असेल, माझा मी म्हणत असेल, तर मी कुठं जाईन? रामकृष्ण. अनुभव माऊली सांगताय, आम्ही तीर्थाटन सर्व संतांनी मिळून केलं. नामदेव महाराज होते, गोरा कुंभार होते, सावता माळी होते, सगळे संत महात्मे बरोबर घेऊन आम्ही तीर्थाटन केलं. आणि तीर्थाटन करत 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 आम्ही पंढरपुरात आम्ही आलो. त्यावेळेला स्वतः पांडुरंग विठेवर सोडून रुक्मिणी माताने आम्हाला सामोरे आले. ही माझी आवडती मंडळी आहे. संत मंडळी ही माझी आवडती भक्त मंडळी आहे. त्यांना दर्शन नाही देणार तर मी कुणाला देणार? पांडुरंग विठेवरनं त्यांना सामोरे गेलं आणि संतांनी सुद्धा त्यांना ओळखलं. संतांचं स्वागत केलं पंढरपुरामध्ये विठ्ठल आणि रुक्मिणीनं, मातेनं. आणि मग त्यांना सांगितलं की माझ्यातर्फे उद्या तुम्हाला सगळ्यांना भोजन आहे. कोणी सांगितलं? विठ्ठलाने. संतांना दर्शन. पण गावातल्या ब्राह्मणांना सांगताना विठ्ठू माऊलीनं स्वतः अनंत नाम धारण केलं. आणि अनंत हे ब्राह्मणाचं रूप घेतलं. आणि मग नामदेवाला बरोबर घेतलं आणि सगळ्या ब्राह्मणांना सांगितलं की उद्या पंगत आहे, उद्या भोजन आहे आमच्याकडे. त्यावेळेला ब्राह्मणांच्या घरी गेल्यावर अनंत कळवळ्याने त्या ब्राह्मणांना सांगत होता, उद्या यायचं. काय म्हणतात त्याला, अनुमान करू नका, आलंच पाहिजे. त्यावेळेला ब्राह्मण म्हणतात, तुला आम्ही कधी बघितलेलं नाही. ब्राह्मण, तुम्हाला आम्ही कधी बघितलेलं नाही. तुम्ही कुठं राहता, कुठून आला, कशा करता आला? ते म्हटलं, तुम्ही मला ओळखत नाही, पण हे संत महात्मे मला ओळखतात. कळते ना मला? संत मंडळी ओळखते, तुम्ही नाही मला ओळखले. पण ह्या संतांना विचारा, मी त्यांचाच आहे. रामकृष्ण. शास्त्री, ब्राह्मण, काय म्हणतात ते, पंडित हे वेगळे, संत महात्मे वेगळे. ब्राह्मणांना बोलवलं त्याने आणि तो काय ते चविष्ट जेवण झालेलं त्याने. त्या जेवणाचा इतका स्वाद होता. रामकृष्णाने बसायला चांदीचा पाट, रांगोळी काढलेली सगळीकडं, वातावरण प्रसिद्ध, ऊद काय म्हणतात लावलेला, त्याचा सुवास दरवळ. आणि स्वतः पांडुरंग वाढत होते. पांडुरंग वाढताना माऊलींनी ओळखलेला आहे की हा पांडुरंग आहे. सावतामाळ्यांनी ओळखलेला आहे हा पांडुरंग. जवळचे संबंधांचे. पांडुरंगाने सगळ्यांनी वाढलं आणि सगळ्यांना सांगितलं, आता भोजन सुरुवात करा. सावतामाळे म्हटले, देवा तुम्ही सुद्धा जेवणाला बसा आमच्याबरोबर. संत पंगत आहे, तुम्ही सुद्धा बसा. त्यावेळेस देव लगेच आले आणि नामदेवाच्या ताटात बसले. नामदेवन दोघं एकाच ताटातून खाऊ लागले. सगळ्या संतांचं लक्ष बरोबर आहे. ब्राह्मणाला ते तिडीक उठली. रामकृष्ण काय म्हणतात आपल्या भाषेतच, ते आवडलं नाही. आम्ही ब्राह्मण आहे, तो शिंपी आहे. शिंप्याच्या पुढ्यात बसून त्याचं उष्ट खाणं, ते अनंत तुला शोभलेलं
ब्राह्मणांची पोट तितकी झाली आणि मग ब्राह्मणांना जेवण वगैरे झाल्यावर देव स्वतः सामोरे गेले. संतांनी तर ओळखलेलंच आहे. म्हटले तुम्ही आलात, मला आनंद झाला आणि आजच्या सेवेनं तुम्हाला बरं वाटलं का? बरं वाटलं का म्हटल्याबरोबर यांची पोट तिडकी आणखी उचलली. आम्हाला हे दाखवण्यासाठी तुम्ही बोलवलं का? हा. जे ब्राह्मणापेक्षा नीच आहेत, शूद्र आहेत, त्यांच्या पुढ्यात बसून जर तू एखादा ब्राह्मण जेवत असेल, ते आम्हाला काय म्हणतात त्याला प्रतिष्ठाहीन करण्यासारखं आहे. त्याला अपमान झाला त्याचा. रामकृष्ण, तुम्ही आम्हाला भ्रष्ट केलं. त्यांच्या पुढ्यात बसून लोहार, सुतार, चामच काय असेल ते सांगा, त्यांच्या पुढ्यात बसून तुम्ही आम्हाला कमीपणा. मग म्हटले त्याचं प्रायश्चित्त मी घ्यायला तयार आहे. काय करूया? मी काय केलं पाहिजे? प्रत्येकाच्यातला आत्मा जो आहे तो लहानही नाही आणि मोठाही नाही, तो गरिबीही नाही आणि श्रीमंती नाही, तो अधिकारी नाही किंवा आणखी खालच्या लेवलचा नाही. आत्मा सगळ्यांच्या अंतःकरणातला एकच आहे. मग तो लहान आणि तो मोठा तुम्हाला म्हणण्याचा काय अधिकार? कोणाला म्हणतायत? ब्राह्मण. आत्मा तुम्ही जाणलाय का? तुम्हाला तो आत्मा जाणला नसेल तर तुमचं बरोबर आहे, पण आत्मा सगळ्यांच्या देहामधला एकच आहे. उच्च नीच त्याला भावच नाही. तुम्हाला काय अधिकार? तो उंच आहे, तो लहान आहे, तो म्हणण्याचा अधिकार तुम्हाला काय? तरी सुद्धा ते मी कृत्य केल्याबद्दल मी प्रायश्चित्त मी काय घेऊ? बरं मीच सांगतो म्हटले. उद्या तुम्ही सगळी पुन्हा जेवायला माझ्याकडे या. तेच प्रायश्चित्त मला. सगळ्या ब्राह्मणांना बोलवलं आणि दुसऱ्या दिवशी सुद्धा जेवायला आले. सुंदर स्वयंपाक, चांदीचा पाठ, सगळा सुवास घमघमाट सगळीकडं. ब्राह्मण नुसते आलेले आणि ब्राह्मणाला वाढता 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 पांडुरंगानं आपलं मूळ स्वरूप दाखवलं. पितांबर नेसलेला, गळ्यात वैजंती माळ घातलेला, मुकुट घातलेला, असं दर्शन झालं. सगळे ब्राह्मण पात्रावरून उठले आणि त्यांचं दर्शन घेतलं. कळलो का मी तुम्हाला काल? राम. पण संत महात्म्य गालातल्या गालात हसत होते की आम्हाला कळलेलं आहे. मला काय सांगायचं? देव कुणाकडे येतो? संताकडे तो धावल्याशिवाय राहत नाही, कारण तो कळवळ आहे त्याचा. तो कळवळ्यानं आपल्याकडे येत असतो. तो कळवळा मी जर पकडला, प्रयत्न तुम्ही करा, पण तो कळवळा असला पाहिजे. कळवळ्याशिवाय तो येऊ शकणार नाही. रामकृष्ण हरे, रामकृष्ण हरे. आमच्याकडे कळवळा का नाही? देव आम्हाला नकोच आहे का पाहिजे? देव पाहिजे का? मग आपण नाम कशाला घेतो? तसं म्हणजे पाहिजे का आपल्याला? रामकृष्ण हरी. पुढे जाऊया, पुढे जाऊया. बोला घेऊ. सांगता येत नाही. रामकृष्ण. देव पाहिजे म्हणूनच हा अट्टास आहे आपला. त्याचं दर्शन कशासाठी? त्याची भेट कशासाठी? तर त्यानं हा सुंदर संसार निर्माण केलेला आहे. याच्यातून मला मुक्त होता, संसारातून मला मुक्त व्हायचं आहे. याच देही याच डोळा. ह्याच जन्मात जर तुम्हाला कमवायचं असेल तर कळवळा पाहिजे तुमच्याकडे. आलं का? पुन्हा मी समजावून सांग. कळवळा नसेल तर जाणं येणं सुद्धा आपलं व्यर्थ आहे. हे शीन अंतर. 8 तास बारीत उभं राहिलो, 2 तास बारीत उभं राहिलो. एवढं उभं राहता येतंय का आपणाला? न येतंय का? मग गेला होता कशासाठी? प्रेम पाहिजे. प्रेम पाहिजे. रामकृष्ण हरे, राम. प्रेमाशिवाय ईश्वर जवळ येत नाही. कळवळा पाहिजे. ऐशी कळवळ्याची जाती करी लाभावी. करी लाभावी.
मग हा कळवळा आमच्यात का नाही? पुढं जाऊया आपण, तुम्हाला सगळा आजचा विषय समजावून सांगते. मधला गॅप भरून काढा. रामकृष्ण. आमच्याकडे तो कळवळा काढा, कारण आम्हाला ईश्वरच नको आहे. त्याच्याविषयी कळवळा येऊन आम्हाला काय? का नको आहे मला? माझं अज्ञान आहे ते. ह्या देहालाच मी माझा म्हणतोय. तो मी एक दिवस जाणार हे निश्चित का नाही? एक दिवस जाणार हे शरीर. मग जाणार तरी तुम्ही संसारात कसं काय रुतताय? एक दिवस हे जाणारच आहे, कुणी याला ठेवणार नाही. मी एक दिवस जाणार. सतत तुम्ही चिंतन करा, मी एक दिवस जाणार आहे. मरण मला माहिती नाही, पण एक दिवस ते येणारच आहे. मग एक दिवस येणार तर आत्तापासून मी सावध झालं पाहिजे की नाही? मग मी त्याच्या संसारात काय केलं पाहिजे? सावधान करण्यासाठी मी तुम्हाला सांगतो. सावधान जर तुम्ही नाही झाला तर 84 लक्ष योनी तुम्ही परत फिरत जाणार, परत तेच करणार, परत जन्म मिळेल की नाही सांगता येत नाही. मुक्त होण्यासाठी हा निर्णय आहे. मग मुक्त होण्यासाठी मी काय केलं पाहिजे? जरा उलगडून मी तुम्हाला सांगतो. आम्हाला ईश्वराविषयी प्रेम का नाही इथं समजावून मी तुम्हाला. तुम्ही संगत कुणाची करताय? संसारी माणसाचा की संतांची? संत संग जर नसेल, संसारीच माणसाची संग, तर तुम्ही ईश्वराकडे जाऊ शकत नाही, कारण मार्गच सापडणार. रामकृष्ण. समजावून सांगतो तुम्हाला हे उदाहरण की जर मी रानात किंवा शेतात निघालोय, हातात मी काठी घेऊन निघालोय. काठी घेऊन जाताना आपण समोरून जनावर आलं तरी काठी उगारतो, कुत्रं आडवत आले तरी काठी उगारतो, मांजर आडवं आलं ते हातात काठी. संगत काठीची आहे म्हणून उगारतो. काठीच नसेल तर ऐकून द्या माझं काय मला म्हणायचं. संगत काठीची केली. समजा मी रानात निघालो शेताकडे, हातात माझ्या जर ज्ञानेश्वरी असेल, संगतीला आणि अभ्यासाला फार महत्त्व आहे, आणि ते महत्त्व आपल्याला कळलं पाहिजे. अभ्यास करणारे ज्ञानेश्वरी जर माझ्या हातात असेल तर इतराकडे बघताना सुद्धा मी कसा बघणार? मला अभ्यास करायचा आहे याच्यातला. हातात माझ्या माळ असेल, मी चाललेलो आहे, तर त्या देवाचं मला सतत स्मरण होणार. रामकृष्ण. या घरात मी राहतोय, या घराविषयी मला प्रेम येतं का नाही? प्रेम वाटतं का नाही? प्रेम वाटतं मला, कारण इथं बरेच वर्ष मी राहिलो आणि म्हणून त्याच्याविषयी मला प्रेम नाही. दुसऱ्या घरी जाऊन मला झोप लवकर येत नाही. रामकृष्ण. बरोबर. कारण इथं प्रेम जर त्याचा सहवास लाभला. समजावून तुम्हाला सांगते, मुलानं मुलगी पसंत केली पण मुलीनं मुलगा पसंत नाही, तरी सुद्धा लग्न झालं. रामकृष्ण. पुन्हा ती सहवासानं एकत्र येतात. सहवास लाभतो त्याला. सहवास. आई वडिलांची इच्छा आहे, केलं लग्न तुमचं. मुलाला मुलगी किंवा मुलग्याला काय, मुलाला मुलगी, अनैच्छिक दृष्ट्या, पण सहवास तुमचा वाढत गेला की पुन्हा प्रेम निर्माण होतं. सहवास कुणाचा करताय ह्याला फार महत्व आहे. एखादी वस्तू आपल्याला आवडत नसेल पण त्याचा सहवास जर मिळायला लागला तर त्याच्याविषयी प्रेम निर्माण होतं. या घराविषयी मला प्रेम निर्माण झालेलं आहे, या गावाविषयी मला प्रेम निर्माण झालेलं आहे. मुंबईत राहणारा म्हणतो मला मुंबई आवडते, गाव मला आवडत नाही, त्याविषयी त्याला प्रेम निर्माण झालेलं आहे. पुण्यात राहणारे पुण्याविषयी प्रेम तो मुंबईत म्हणतो मला नाही आवडत. दिल्लीला राहणारा पुन्हा मला मुंबई नाही आवडत, मला दिल्ली. का? सहवास लाभलेला आहे त्याचा. वारकरी सुद्धा तसा म्हणतो,
माळकरी सुद्धा तसा म्हणतो, ह्या समाजातलं मला आवड निवड सांगू नका, माझा सतत संग माझ्या भगवंताशी आहे, मला भगवंताचं दर्शन कधी होतंय, मी कधी त्याचा सहवास मला लाभला पाहिजे. आणि त्याचा जर सहवास मला जास्त लागला झाला तर मला त्याच्याविषयी प्रेम निर्माण. तुम्हाला मला प्रेम का निर्माण नाही? वर्षातून तर एकदा जावंसं वाटतंय. फार झालं ते रामकृष्ण. पण आम्हाला 15 जास्त झाला की आपण म्हणतो ना आता मला तिकडं गेलं. रामकृष्ण हरे राम. सहवास मिळाला पाहिजे आणि सहवास ज्याचा जास्त त्याच्याविषयी प्रेम निर्माण होतं. आपला मुलगा आपल्यापासून लहानपणापासून जर बाहेर असेल तर आपल्याविषयी प्रेम निर्माण होईल का? नाही. होणारच नाही. रामकृष्ण. हित माऊलींना हेच सांगायचं आहे, सहवास तुम्ही कुणाचा करताय. मगाशी जसं मी सांगितलं तसं साधन मी करतोय, पण ह्या साधनाचा हेतू काय आहे? नाम मी घेतोय, ईश्वराचं भजन करतोय, हरिपाठ मी गातोय, पण त्यातला हेतू माझा काय आहे? कळला बा तुम्हाला? त्यातला हेतू काय आहे? मी भजन गातोय, त्यातला हेतू काय माझा? भजन संपलं की मला पाकिट. हा, कुणीही असा बुद्धिवान असू द्या, तो जर बोलत असेल आणि त्याची फी तेवढी असेल तर ती देऊन आपण त्याला आणतो. मग त्यानं काय केलं? आम्हाला बी कळलं नाही, त्याला बी कळलं नाही. कळतंय ना मला? हा, फरक काय नाही होत त्याच्यामध्ये, कारण तो बी तसाच गायलेला आहे आणि घेताना आम्ही बी तसंच घेतलंय. कळतंय ना मला? काय विषय कुठं होता? सहवास कोणाचा लाभतोय मला? ज्याचा सहवास जास्त त्याच्याविषयी प्रेम निर्माण होतं. ते प्रेम ईश्वराविषयी वारकऱ्याला विचारा. जो माळकरी आहे त्याला का आवडतो ईश्वर? काय ईश्वर आवडतो त्याला? माझा तो मालक आहे, माझा तो स्वामी आहे, त्याची मला भेट घेतलीच पाहिजे, त्याचा सहवास मला मिळालाच पाहिजे, ओढ लागलेली आहे त्याची, मला तिकडे गेले पाहिजे. म्हणून मी सातत्यानं सांगतो, मुलगी माहेरला राहणं आवडतं का सासरी राहणं? आई वडिलाकडे जाताना पटकन निघून जाते, पण आई वडील सोडताना पावलं धीमे पडतात, डोळ्यात अश्रू उभं राहतं. मला सासरला जायचं आहे. पांडुरंग हे सर्वांचं मायबाप आहे आणि त्या मायबापाकडे जाताना, मूळ स्वरूपाकडे जाताना केवढ्या आवडीनं मी जाते. तीच आवड त्या मायबापाविषयी मला निर्माण झाली पाहिजे, आनंदानं मला जाता आलं पाहिजे. मला काय सांगायचं बघा, इथं दुसरी बाजू मी त्याची समजावून सांगतो. संसार करताना माणूस तक्रारी करत नाही, सबबी सांगत नाही, सबब नाही सांगत, पण परमार्थात येताना त्याची सबब जास्त असते. त्याच्याकडं खरं पाप असलं पाहिजे. कळतंय ना मला काय सांगायचं? संतांना भेटायला जाताना, ईश्वराकडं जाताना जर माणूस सबब सांगत असेल संसारातली, तर त्याच्या अंतःकरणामध्ये निश्चित पाप असलं पाहिजे आणि ते पाप त्याला तिकडं जाऊ देत नाही. सबब सांगतं. काय करतं मी सांगतो अगदी कळवळ्याला, संसाराला सबबी सांगा, पण परमार्थाला सबबी नका सांगू. निष्ठेनं जायचं, श्रद्धेनं जायचं. त्या श्रद्धेनं आपल्याला जाता आलं पाहिजे. रामकृष्ण ईश्वराचा हा संसार सगळा आहे.
ईश्वरानं मला इथं कशासाठी पाठवलंय? ईश्वरानं कशासाठी पाठवलं? जसं वर्षभर आपण शाळेत जातो, कशासाठी? वर्षभर शाळेत जे शिकवलेलं आहे त्याची परीक्षा असते. ती परीक्षा तुम्ही दिली, त्याच्यात पास झाला तर पुढच्या वर्गात. मग भगवंतानं त्याच्या ह्या संसारात पाठवले परीक्षा देण्यासाठी. तुम्ही कुठली परीक्षा देता इथं? तो परीक्षा घेतोय तुमची सारखी. रामकृष्ण. तो परीक्षा घेतोय तुमची. मग आम्ही परीक्षेला जसं म्हणतात ना, एखादा विद्यार्थी जर अभ्यास करणार असेल तर सहज तो उत्तर बरोबर लिहितो. पण ईश्वर म्हणतोय माझं नामस्मरण तुम्ही थोडं केलं असेल, माझं ध्यान तुम्ही थोडं केलं असेल, आणि मी माझ्या परीक्षेत तुमची घेत असेल मी परीक्षा, त्या परीक्षेमध्ये तुम्हाला 35% तरी मार्क मिळवा. नुसतं पास तरी व्हा की. तेच जर तुम्हाला जमलं नाही तर कळतंय ना मला काय अवघड. म्हणून कसं होतं, जास्त समाजात बोलण्यापेक्षा ज्यांना कळतंय त्यांच्याकडे बोलणं फार चांगलं. पास होण्यासाठी आपल्याला पाठवले, परीक्षेला त्यांनी बसवलंय आपल्याला. कुठली परीक्षा देतोय आपण? त्याचं आम्ही ध्यान केलंय, त्याचं आम्ही नाम घेतलंय, त्याचं कधी स्मरण केलंय. मग पास कसं होणार? पास होणारच नाही. मग पास नाही झाला तर पुढच्या वर्गात कसं जाणार? मग मगाशी मी जे तुम्हाला सांगितलं, बाळा तुला झोप आल्या, तुझा अभ्यास राहिलाय. किती राहिलाय? तर 2 गणितं सोडवायची राहिली. आई त्याला जवळ घेते, तुला झोप, तू झोप. कुठली 2 गणितं? मी सोडवते. मगाचा विषय. तर बाळाला झोप म्हणते ना, आपण 2 गणितं सोडवते. बाळ उठलं, आई 2 गणितं सोडवली, फ्रेश होतं आणि शाळेत जातं. शिक्षकांना अभ्यास पूर्ण झालेला दाखवायचा आहे. आपल्याला विचारणारं कोणतरी आहे की नाही? राम अभ्यास केला का नाही? काय अभ्यास केला माझ्या संसारात? मग संत महात्मे तुम्हाला नाम देतात, आणि नाम घेताना तुम्हाला झोप येत असेल, पेंग काय म्हणजे पेंगच जर असाल तर तुम्ही पेंगा तुम्ही. आता मी पुढचा अभ्यास तुमचे 4 गणितं मी सोडून देते. तू कुठच्या? तो माझा आहे. संत कृपेला तो पात्र झालेला आहे. माझा असला तुझं गणित राहिलेलं नाम मी घेतो, पण तू आता झोपी जा. रामकृष्ण हरे, रामकृष्ण हरे. कुठपर्यंत? सहवासात चाललेला. हा, सहवासाबद्दल चाललेलं. सहवास नाही का? आपल्याला काय म्हणायचं, परीक्षेला आपण आलेलं आहे. नाम मी कमी घेतलेलं आहे. ईश्वराचं ध्यान माझ्याकडून कमी झालंय, स्मरण कमी झालंय. त्यावेळेला शिक्षक जे म्हणतात ना, ग्रेस पास करतात ते. ग्रेस म्हणजे कृपा. 30 मार्क पाडलीस ना, ती 35ला पास होतो. मी माझ्या कृपेने तुला 5 मार्क देतो. तसं संत म्हणतात तू नाम कमी घेतलंयस, ध्यान कमी, पण माझ्याकडे येत होतास ना. सत्संग तुला मिळत होता ना, माझ्याकडे तुझा राहिलेले 5% मी ग्रेस मार्क वाढवतो आणि तुला पास करतो. पुढच्या वर्गात तुला जाणं गरजेचं आहे. मला काय म्हणायचं, माऊलींनी जो आपल्याला हरिपाठ दिलेला आहे नामाचा, 27 पायऱ्या आहेत. ह्या चढून जाताना आपण कसं गेलं पाहिजे? रामकृष्ण. त्या पायऱ्या पास होता आल्या पाहिजे आपल्याला. पास झाल्याशिवाय, पाऊल उचलल्याशिवाय वर जाणारच नाही. म्हणून ईश्वराच्या परीक्षेला मला पास व्हायचं असेल तर त्याचं नित्य स्मरण झालं पाहिजे. नित्य मी नाम घेतलं पाहिजे. आणि नामानं भगवंत जवळ येतो, तो ऋणी होतो. मागणं संपलं पाहिजे. नाम घेतलं आणि तुम्ही जर मागितलं तर ते संसारात तुम्ही परत गडबडता.
मागणं मागितलं दिलं की संपलं काम. ईश्वर म्हणतो माझ्याकडे आता यायचं मागितलंच ना संसारातलं. मागणं संतांचं संपलेलं आहे. आम्ही ईश्वराकडे जातो, लाखो 15 लाख लोक 20 लाख लोक ईश्वराच्या पवित्र चरणाला, पांडुरंगाच्या पवित्र चरणाचं दर्शन घेतात आणि संसारातलं मागणं मागून येतात. बरोबर, मला हे दे, मला ते दे, माझा हा संसार त्याचा आहे, माझं काय राम, काही नाही माझं. म्हणून नापास जरी होत असलो, 30 पडली तरी ग्रेस मार्क माझा संत देणार आहे, त्याच्याकडे माझ्या त्याच्या कृपेला तरी पात्र झालं पाहिजे. राम कळतंय ना, रामकृष्ण. आणि ती कृपा प्राप्त करण्यासाठी तो सहवास मला जास्त पाहिजे. सहवासाशिवाय प्रेम निर्माण होतच नाही. अखंड सहवास जर मिळाला तर अखंड तो त्या प्रवाहात गेल्याशिवाय संत त्यांना मार्ग दाखवतात. मार्ग दावून गेले दयानिधी ते संत. मला काय म्हणायचं, ज्ञानदेवा पाठ नारायण नाम पाविजे उत्तम निजस्थान. मला माझं निज स्वरूप, मूळ स्वरूपाकडे मला जायचं आहे. ते मूळ स्वरूप मला सापडलं पाहिजे. मूळ स्वरूप माझं काय आहे? भगवंत हे माझं मूळ स्वरूप आहे. जीव कुठून आलाय? पंचमहाभूतातून नाही आलेला. शरीर पंचमहाभूतातून आले. जीव हा त्याचा अंश आहे आणि पंचमहाभूताचा हे अंश आहे. पंचमहाभूत जाणार आहे, हे जाणार आहे, राहणार आहे तो. म्हणून याला त्या मूळ स्थानावर हे साधन दे, त्याच्यापर्यंत मला न्यायचं. कळलं ना? त्याच्यापर्यंत मला जायचं आहे. याच देही याच देवा. ह्या देहात मला पुन्हा सांगायचं आहे तुम्हाला. बाकी आपण मसरांचा सहवास जास्त केला तर म्हशीच्या मागणं, ती बुद्धी आपली तशी जड होते. कुत्री मांजरी पाळत बसलो तर आपली बुद्धी जड होते. बघा, हे डोक्यातनं काढून टाका. रामकर खायला गेला पण त्याला उंबऱ्याच्या बाहेर, रामकर आतमध्ये त्याला एंट्री नाही. आपलं आलं लक्षात म्हणून मी तुम्हाला सांगतो. पाळीव प्राणी हा त्याच्यातच तो बरा असतो, आपल्या घरात नाही. फार ते क्लिष्ट आहे. राम बरं तो विषय नको. ज्ञानदेवा पाठ नारायण नाम पाविजे उत्तम. मूळ स्वरूप मला एकदा गवसलं, मूळ स्वरूपाला मी एकदा पावलो की मी निवांत झालो. तुका म्हणे निवांत ठेवी पायी रे पायी. माऊली 22व्या वर्षीच निवांत झाल्या. आता संसारातलं मला नाही काय. जे मला करायला पाठवलं होतं ते मी केलं. रामकृष्ण हरी राम. नुसतंच पाच व्हायचं असेल तर गाईड वापरतो पोरग. नुसतंच पाच व्हायचं आहे ज्याला, तर नुसतं गाईडच वाचतो. पुस्तक वाचता आलं पाहिजे तर तो भगवंताकडे जातो. रामकृष्ण हरी रामकृष्ण. गाईड वापरायचं ते नुसतं पास होणार, काटावर पास. 30 पाहिली तरी ग्रेसवर तो पास होतो. म्हणून माऊली तुम्ही ज्ञानेश्वरी वाचा, गीता वाचा. हे टेक्स्ट बुक तुम्हाला वाचता आणि ते खरं ज्ञान देणार आहे आणि तेच खरं भगवंताकडे नेणार आहे. गाईडचा वापर शक्यतो कमी करायचा. पण गाईड का वापरायचं? गोंदवलेकर महाराज म्हणतात गाईड ही माझी प्रवचनं आहेत. मी सांगतो हे गाईड आहे, तुम्हाला चालायचं आहे. गाईड तुम्हाला मार्गदर्शन करतंय की इकडं तू टेक्स्ट बुकाकडे ये, हे तुला वाचायचं आहे आणि मग तुला तिकडं जायचं. राम मार्ग आम्ही दाखवला आहे,
तर आम्ही ज्या मार्गाने गेलो तो मार्ग दाखवण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. संत महात्मे समाजात येतात ते नाम देण्यासाठीच येतात आणि नामाचं महत्त्व समजावून सांगतात. नामाचं महत्त्व समजावून सांगत सांगत नाम देत देत ते समाजामध्ये फिरत असतात आणि समाजावर फार मोठा उपकार त्यांचा होतो. निस्वार्थपणे ते समाजाला देण्याचं काम, घेण्याचं काम करणारं हे देत कधीच देऊ शकत नाही. रामकृष्ण हरी राम. आणि घेणारा सुद्धा त्याच्याकडून घेऊ शकत नाही. देणं घेणं रामकृष्ण हरी राम. मला काय म्हणायचं, निस्वार्थ माणूस ही परमार्थातली पहिली पायरी आहे. त्या पहिल्या पायरीवर तरी आपल्याला पास होता का नाही? आणि ही खरी तिथली ओळख आहे. ही खरी ओळखच त्याला झाली पाहिजे. आणि ती खरी ओळख झाली की पांडुरंग आपल्याकडे आल्याशिवाय नाही. सावता माळ्याची परीक्षा त्यांनी घ्यायचं ठरवलं. पांडुरंग माझ्या मळ्यात मी जरी राबत असलो तरी मी त्याच्या नामात असतो. संसारातलं कर्म करतो पण त्याच्या स्मरणात राहतो. कळतंय ना? स्मरण त्याचं असलं पाहिजे. संसारातलं कर्म करा पण त्याचं स्मरण ठेवून केलं तर कर्म चांगलं. मला काय, त्याचं स्मरण न करता केलेलं कर्म तुम्हाला बांधल्याशिवाय बांधून ठेवणार तुम्हाला या संसारात. तुम्ही मुक्त होऊ शकणार नाही. हे बंधन आपल्याला वेळेत तोडायचं आहे बरं का. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. मागा संतांना त्रास झाला, अदवा तदवा लोक बोलले, त्यांना राग नाही आला, भगवंताला आला. भगवंताला बी नाही राग आला, संतांना बी राग नाही आला, समाजाला राग आला की एवढा चांगला माणूस असं कसं काय. त्याच्याबरोबर जरा उत्तरार्धशेचा ज्या संतांचं मी दर्शन घेतोय त्याच्याबरोबर असणारे लोक त्या तोडीचेच असतात का? नाही. एखादाच, मी दुसरा बी नाही म्हणलं, एखादाच असतो त्याच्या तोडीचा. एखादाच त्याच्या जवळ जातो. राम कळलं पाहिजे, कळलं पाहिजे. कुठला विषय? संतांचा. कळवून त्यांच्याकडे जाणं हे फार महत्वाचं आहे. अनन्य भावानं शरण. जसं डॉक्टरकडे आपण जाताना सगळं स्वाधीन करतो त्यांच्या. डॉक्टर म्हणतोय पालता झोपणार, उभा राहा, आता आडवा पडणार, ह्या कुशीवर त्याच्या स्वाधीन होतो आपण. तसं संतांच्या सुद्धा स्वाधीन आपल्याला होता. त्यांची आज्ञा ही मला प्रमाण आहे हे आपण घेतलं पाहिजे. कळतंय ना मला काय म्हणायचं? त्या आज्ञेच्या आपण बाहेरच नाही जायचं. आज्ञेनुसार जे होईल ते. संसार मला नाव हे नाही, हेच मी तुम्हाला सांगतो. संतांना अदवा तदवा बोलले, पंडित शास्त्रीजनांनी त्यांचा अपमान केला, पण तो अपमान ह्यांना झालाच नाही. झालाच कारण ते सुखदुःखाच्या पलीकडे गेलेले होते. तुम्ही काय म्हणता? निंदा का वंदा, त्याच्याशी आमचं काय गेलं कळतं? त्याच्या पलीकडे गेलेली अवस्था. म्हणजे तुम्ही काय म्हणताय आम्हाला कळत नाही. नावं ठेवताय का स्तुती करताय ह्याच्यात आम्ही आम्ही ईश्वराच्या बरोबर आहे, आम्ही संतांच्या बरोबर आहे, आम्ही नामाच्या बरोबर आहे. मग त्याच्या बरोबर राहिल्यामुळं आपण याच्यातून
रामकृष्ण हरी. डॉक्टरच्या गेल्यावर आपण जसं स्वाधीन होतो, तिथं आजारी लोकच आपल्याला बघायला मिळतात. हॉस्पिटलमध्ये गेल्यावर चांगला निरोगी माणूस नाही भेटणार. तसं तुम्ही सहवासात कुणाच्या गेला, माऊलींच्या सोहळ्याकडं तुमचं जर लक्ष असेल तर तुम्हाला तसलेच नाही भेटणार सगळे. रामकृष्ण हरी. त्याच्याकडे गात जाणारेच असणार, देवाचं दर्शन करणारेच असणार, पण त्याच्यात तळमळीनं जाणारा एखादा, मागण्यासाठी जाणारे, जसं आपण म्हणतो ना, हौशे गवशे यात्राच आहे ती. पण मी देवाकडं आलेलो आहे ह्याचं भान कोणाला राहतं? कोणाला भान राहतं? मला देवाचं दर्शन हवं आहे, देव मला हवा आहे, त्या निजस्थानापर्यंत मला म्हणून तुझ्या पवित्र चरणाकडे मिळालं आहे. माऊली म्हणतात मी त्या स्थानावर पोचलेलो आहे, ते स्थान मला प्राप्त झालं. कळलं ना? रामकृष्ण. स्थानावर नुसता पोचलो नाही, ते स्थान सुद्धा मला प्राप्त. देव पाहुयाशी गेलो तेथे देवाची. इथं मला आजच्या सेवेने काय सांगायचं आहे, माऊलींनी आपला अनुभव सांगितला आपल्याला. हरिपाठावर खरंच की माऊलींनीच हे करून घेतले आपल्याकडून. रामकृष्ण. ईश्वराला जे आवडतं तो संताकडून करून घेत असतो. संत बोलत नाहीत, बोलवणारा धनी तो बोलेल तसं. रामकृष्ण हरी. जसं मला सांगायचं म्हणजे तुकाराम महाराज करत गेले सहज, पण मला ईश्वराची प्राप्ती झाली पाहिजे, पांडुरंग मला भेटला पाहिजे, विठ्ठल मला भेटला पाहिजे. अनेक पिढ्या त्यांच्या त्याच्यात गेल्या, अनेक पिढ्या गेल्या. मला मगाचा विषय आपला कसा होता की एक संत मी बघितला की त्याच्या आजूबाजूचे संत त्याला धरून आम्हाला जायचं आहे. रामकृष्ण. बरोबर. नुसतं जाऊन नाही होणार, नाही होणार. राम त्याच्या बोटाला धरलं तर मी बरोबर तिथं जाणार आहे. राम अशी प्राप्ती होणार नाही. मगाचं साधन मी जे सांगितलं नाही. म्हणून सहवास अखंड मिळाला पाहिजे. सहवास आठवड्यातून एकदा 1 तास 2 तास तरी झालाच पाहिजे. आठवडा सुद्धा आपला लांब होते. बरोबर की नाही? ध्यास लागला पाहिजे, ओढ लागली पाहिजे. आणि एकदा ओढ ती ध्यास लागला की मग तो रस्ता चुकत नाही. रामकृष्ण. आता मला केलं पाहिजे, तो आपला म्हणायला तयार आहे, पण ते गुण मी घेतले पाहिजे. मला काय सांगायचं आहे बघा. हा शेवट विषय मी करू याच्यावरचा. पंढरपूरला मी चाललो आहे सोहळ्यातून मी जाताना कोणते गुण मी घेऊन चाललोय? रामकृष्ण. संतांच्याकडचा एक तरी गुण माझ्याकडे असला पाहिजे. त्यावेळेला संत कृपा कर. एकही गुण नसेल तर करणारच नाहीत कृपा. रामकृष्ण. पण ते गुण भरवण्याचं काम संत करणार. राम तुझ्यात नसू दे, पण सहवास वाढतोय ना तुझा, कळतंय ना? संत संग मिळाला पाहिजे, संगत मिळाली पाहिजे, सहवास मिळाला पाहिजे, ते बोल ऐकायला मिळाले पाहिजे. आणि मग ते श्रवण करत करत नाम घेत घेत आपण का जायचं? बाकी कुठलं ध्यान होत नाही. रामकृष्ण. त्या नामात मग म्हणून तुम्ही जाताना फोन सुद्धा न्यायचा नाही.
नाही तर तिथं पोचल्यावर घरी मग हे झालं का हे झालं का? रामकृष्ण हरी रामकृष्ण. ध्यान कुठं आपलं आहे? मागं. हाय पंढरपुरात. मग कसं काय आजचं झालं का सगळं? काय माहिती? पंढरपुरामध्ये जाऊन जरी होताच. म्हणून हे साधन मी कुठलं घेऊन गेलोय कळतंय ना मला? काय परत फिरून मी मनाला एक परत घरात येतो. शरीरानं तिथं आहे की, पण मनानं कुठं आलो? परत घरात आलो. मग पांडुरंगाच्या जवळ मी आहे का? मला काय सांगायचं? गुण जे आहेत ते गुण मनाबरोबर येतात, शरीराबरोबर नाही. कळतंय ना मला? काय शरीरानं जी मी पूजा करतो ती वेगळी. मग ते फुलं त्याला लाव, हे कर, आंघोळ घाल, मला गण त्याला, ही शारीरिक पूजा झाली. पण मानसिक पूजा तो आणि मी ही झाली पाहिजे. आणि मानसिक पूजा ज्याला जमली, मानसिक पूजा जो नित्य करत गेला तो भगवंताच्या जवळ हळूहळू जातो. संसार पाठमोरा करतो आणि ईश्वर त्याला आपला सावता माळ्याची परीक्षा घ्यायचं ठरवलं. सावता मेळाला वडिलांच्याकडूनच त्यांना तो नामाचा अधिकारी बनवलेलं होतं. नाम मळ्यात काम करायचं, दुसऱ्याच्या मळ्यात काम करायचं, मजुरी मिळेल त्याच्यावर समाधान. कधी संसारात कटकट नाही. रामकृष्ण. गरिबी आई म्हणून कधी तिरस्कार नाही. कारण आनंदात आनंद कोण देणारा? ईश्वराचं. मग जो आनंदात आहे तो संसारात बघतच नाही. संसारात हे ऊन असणार कितीही केला तरी. रामकृष्ण. सावता माळ्याची परीक्षा घ्यायचं ठरवलं. ज्ञानदेवांना बरोबर घेतलं, नामदेवांना बरोबर घेतलं. पांडुरंग म्हणतात त्याची मला परीक्षा घ्यायची, तुम्ही बरोबर या. ज्यावेळेला ते आरणबेंडीमध्ये आले आणि सावता माळ्याचा मळा लागला, ज्ञानोबा आणि नामदेवांना सांगितलं मी आलो, मला तहान लागल्या, पाणी घेऊन. सावता भजन करत बसलेला होता एक काय म्हणतात झाडाखाली सावलीला. देवाचं तल्लीन झालेला होता. मळा चांगला केला त्यांनी आणि देवाचं नाम त्यांनी त्याच्यातच राखलं. कर्म करत 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 देवाचं नाम. सावता म्हणे केला मळा, विठ्ठल गाईला गळा, गोळीला गळा. ते करत असताना विठ्ठलाचं स्मरण सतत. मग त्याला तल्लीन झाला आणि पांडुरंग त्यांच्या जवळ आले धावत धावत. तो ध्यानस्थ बसलेला आहे आणि पांडुरंगाने हाक मला वाचवा, मला वाचवा, मला वाचवा, चोर माझ्या मागे लागलेत. कोण म्हणतंय? परीक्षा घेण्यासाठी आला. वाचवा म्हटल्यावर आवाज ऐकल्यावर हे ध्यानस्थ असलेले परत भानावर आले. समोर पाहिलं पांडुरंगाची मूर्ती. पांडुरंगच त्याला मला वाचवा वाचवा, चोर माझ्या मागे लागले. त्यावेळेला पांडुरंगांच्या जवळ गेले, चरणाचं दर्शन घेतलं आणि म्हटलं, पांडुरंग त्याला बोलतात अरे तुझा एवढा मोठा मळा आहे, कुठंतरी मला दडवून ठेव. त्यावेळेला त्यांना काय म्हणतात, त्याचं जीव वर खाली झालेला आहे. कुठं दडवायला जागा यायला? कुठं मळ्यात? अरे अख्खा संसारच तुझा आहे, तुला दडवणार कुठं? आणि मग स्वतःचं पोट फाडलं आणि देवाला म्हटलं आता बसा. स्वतःच जीव दिल्याशिवाय देव भेटणार नाही. तुम्ही कितीही साधन श्रेष्ठ केले तरी जोपर्यंत तुमच्या जीवावर येत नाही आणि जीव त्याच्यासाठी तुम्ही द्यायला तयार व्हाल, अंत शेवटी तो तिथं आल्याशिवाय. पण जीव देणारा जवळ, तो लगेच आल्याशिवाय. एवढी भक्ती आपली उत्कट झाली भाषी. रामकृष्ण. विषय कुठं आला? हा पोट फाडलं. आणि देवाने एक आयडिया अशी केली की त्याचा शेला पोटाच्या बाहेर ठेवला. त्याचं एक टोक
एवढा वेळ झाला पाणी पिऊन नाही आले, तेवढा वेळ झाला पाणी प्यायला गेले भगवंत. ज्ञानदेव आणि नामदेव त्यांच्याकडे आले तर हे भजन गात बसले. राम नामात तल्लीन झालेलं. परीक्षा घेण्यासाठी देव आले. ज्ञानदेवानी नामदेवानी आले जवळ. नामदेव त्याला विचारत आहेत, पांडुरंग कुठं आहेत आमचे, पांडुरंग कुठं आहे? त्यावेळेस तो म्हणतो हे काय माझ्या पोटात आहे. खरं तेच उत्तर रामकृष्ण देवाला दडवणार कुठं. तुकाराम महाराजांना आलेला अनुभव सांगतायत आपल्याला की ही कुठल्या कोपऱ्यात दडायला मला जागा आहे. ह्या संसारातल्या कुठल्या कोपऱ्यात दडल्यावर मी ईश्वराला दिसणार नाही. जागाच नाही. प्रत्येक ठिकाणी तू आहेस रामकृष्ण. मग दडायचं कशाला? आपण आहे ते सत्य. मला काय सांगायचं, सत्य हे या वाचेचं तप आहे. ते तप जर वाचेनं केलं तर ती वाणी भगवंतापर्यंत पोचल्याशिवाय रामकृष्ण पोटात माझ्या दडलेला आहे. सरळ त्या नामदेवाने बघितलं पोटाकडे, खरंच शेला बाहेर आहे. त्यावेळेला ते म्हणतात त्याला बाहेर काढ. आता तू जसा आत ठेवलास तसा तुला बाहेर काढता. ते म्हणले माझं काम नाही आता. रामकृष्ण शेला बघितल्यावर नामदेव महाराज म्हणतात हा भक्त धन्य झाला. आणि ह्या भक्ताकडं हा पांडुरंग का आला की त्याच्या परीक्षेला तो उत्तीर्ण झालेला आहे आणि तिथं त्याच्या सेवेसाठी तो आलेला आहे. दास कधी बनतो विठ्ठल, पांडुरंग दास कधी बनतो त्याला ऋणी केला तर. मग नामानं त्याला नुसता ऋणी करायचा आहे, घेणं देणं इथं काय पण आम्ही घेण्या देण्यातच लय गुंततो. कळतंय ना मला काय? पांडुरंगाला तुळस नेली पाहिजे, त्याला फुलं नेली पाहिजे, कशी तरी त्याच्या चरणावर आपल्याला ठेवता आली पाहिजे. पण तुझा जीवच ठेवूया की आपण. त्या जीवाभावानं त्याचं दर्शन मला झालं पाहिजे. रामकृष्ण काही त्याला देऊ नको, काही द्यायची सुद्धा गरज नाही. पण आम्ही त्याच्या संसारातलंच त्याच्याकडे घेऊन जातो. कळतं ना? आजचा विचार मी सांगतो. त्याच्या संसारातलं तो मागतोय का? नाही. मला नारळ द्या. आणि हे सगळ्यात वाईट बघा, बकरं कोंबडं तुम्ही हत्या करून देव नाही मिळणार. जीव घेऊन देव मिळतो का आपल्याला? हत्या करण्याचा अधिकारच नाही तुम्हाला. कुणी दिला अधिकार तुम्हाला? हे भक्तीतलं फार मोठं पाप आहे बरं का. आणि देवाच्या नावानं देऊच नका. कळतंय ना? रामकृष्ण तुम्ही ईश्वराकडे जाऊच शकत नाही. वाटत असेल मला ते आता सांगा, गुलाल खोबरं ईश्वराच्या अंगावर टाकलं म्हणजे देव पावला. तुमच्याकडं गुण काय आहेत हे ईश्वर तपासतो. गुलाल टाकलं म्हणजे मी तुझा झालो. गुण तुझ्याकडे कुठले आहे? कुठल्या भावानं माझ्याकडे तू आलायस? इथं कशासाठी माझ्याकडे आलायस? हे फार काय म्हणतात. म्हणून 99% समाज हा फक्त गुण. तुझ्याकडे धार्मिकता काय? धार्मिकतेचे गुण काय? दया, क्षमा, शांती, हे सगळं जे दयेचं भांडार आहे, हे धर्माचं त्याच्यातलं तुझ्याकडे किती आहे? रामकृष्ण कळतंय ना मला काय सांग. मी अगदी आजचं म्हणजे कळवळ्यानं तुम्ही मला सांग, ह्याच्यात तुम्ही पडू नका. देव तसा रागवत आहे आणि काही करत नाही. नारळ द्या, देऊ नका, पण भावानं तुम्ही त्याच्याकडे जा. भाव धरोनी या वाचे ज्ञानेश्वरी, कृपा करी श्री हरी दया. म्हणजेच त्या भावातला हेतू काय? मला तू नारळ फोडलास, त्याच्यातला हेतू काय आहे तुझा? मी मिळावा असा तुझा हेतूच नाही. मग मी कसा तुझ्याकडे येणार?
नारळ फोडलास ते संसारातलं मागण्यासाठी. रामकृष्ण हरी राम. आजच्या सेवेत मला इतकंच सांगायचं, आपल्या मूळ स्वरूपाकडं मला जायचं आहे. आणि ते मूळ स्वरूप मला कसं गवसेल, तर निरंतर त्याचं नाम घेतलं पाहिजे. नाम कसं घेतलं पाहिजे? कळवळ्यानं घेतलं पाहिजे, प्रेमानं घेतलं पाहिजे. आणि प्रेमानं नाम घेणारा, प्रेमानं हाक मारणारा ईश्वराचं लक्ष असतं त्याकडे. मगाशी जसं मी सांगितलं, आपल्या मुलाच्या कानावर जोपर्यंत हाक जात नाही, प्रेमाचे हाक आहे की रागाचे हाक, त्याला कळते लगेच. बरोबर. रागानं बोलवलंस तरी तो तिथनं सावध होणार. रामकृष्ण हरी राम. पण त्याच्या कानावर हाक गेली पाहिजे. तसं भगवंताचे आपण सतत हाक मारायचे, प्रत्येक क्षण आपला हाकेत गेला पाहिजे. आणि एकदा तरी तो ऐकल्याशिवाय ऐकेल, एखादी हाक तरी त्याच्या कानावर जाणार आहे. सतत मारत राहिलो तर तो लांब नाही आहेस, तो आहे आपल्याजवळ. तू तुझा आहे, तुझं पाशी परी तू जागा चुकलाशी. स्वतःतला देव पहिल्यांदा कळला पाहिजे. म्हणून बघा, पंढरपूरला जाणं, त्याचं दर्शन घेणं, याच्यासाठी पहिल्यांदा आपल्याकडं ज्ञान असलं पाहिजे, देवाची ओळख आपणाला असली पाहिजे. स्वतःतला देव जोपर्यंत कळत नाही, तोपर्यंत बाहेरचा देव आपल्याला कळणार नाही. मी कोण आहे, मी इथं कशासाठी आलेलं आहे, माझं इथलं कर्तव्य काय आहे, याची मला जाणीव झाली पाहिजे. आणि त्याच्यासाठी ज्ञान पाहिजे. माऊलींनी ज्ञानेश्वरीतून सगळं ज्ञानच दिलेलं आहे, मार्ग दाखवलेला आहे, आत्मसात मी केला पाहिजे. आणि त्या दिशेनं मला वाटचाल केली पाहिजे. ती वाटचाल करत असताना मुक्कामाला मी पोचल्याशिवाय पोचणारच आहे. बरोबर. एखाद्या गावाला जर जायचं असेल, लांबचा पल्ला असेल तर आपण लवकर निघतो, जवळ जायचं असेल तर उशिरा निघतो. तसा आपल्याला हा लांबचा पल्ला, ईश्वराकडे मला जायचं आहे, मग त्याचं ध्यान करत 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 सांगतो त्या पल्ल्यापर्यंत मला जायचं असेल तर तो ध्यास लागला पाहिजे. त्या मुक्कामापर्यंत मला पोचायचं, त्याचा ध्यास पाहिजे. आणि मग चालणं सुद्धा व्यवस्थित होतं. चालवून घेणारा कोण आहे, मला चालवणारा कोण आहे, ईश्वरच आहे. मला खरंच काय वेळेला काय सांगायला जमत नाही. मला चालवणारा तो आहे, मला जग दाखवणारा तो आहे, पचवणारा तो आहे, खाऊ घालणारा तो आहे, सगळं करणारा तो आहे. केवढी मोठी दया त्याची माझ्यावर आहे. आणि मी दिवसातून किती वेळा नाम घेतो त्याचं, दिवसातून किती वेळा त्याचं ध्यान करतो मी, किती वेळा. त्यावेळेला माऊली सांगतायत, माझ्याकडे तुम्ही आला तर मी तुम्हाला नाम देणार आहे. आणि ते नाम तुम्ही सतत घ्या. दिवसातले 24 तास, 16 तास तुम्ही जागता, 16 तास तुम्ही संसार करता, 15 मिनटं तरी माझं ध्यान. राहिलेला अभ्यास मी करेन की परत. रामकृष्ण. 15 मिनटं तरी, मग राहिलेल्या तासाचा मी करतो तुम्हाला करून. पण तो 15 मिनटं त्याच्यासाठी आपण दिली पाहिजे. पुंडलिक श्री ज्ञानदेव तुकाराम, श्री पंढरीनाथ भगवान की जय, श्री गोपाल कृष्ण भगवान की जय, श्री सद्गुरु माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगतगुरु तुकाराम महाराज की जय, सब संतन की जय. बोल बजरंग बली की जय. विठाल 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 विठाल.